म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. असत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्याचा विचार आपण सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. समर्थकृत लघुकाव्य ही 13 प्रकरणं आहेत. या लघुकाव्यांमध्ये आपण काही लघुकाव्यांचा विचार केलेला आहे. या 11 लघुकाव्यापैकी जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं चिंतन करण्याचा आपण सध्या प्रयत्न करतो आहोत. काल आपण 4थ्या दशकातल्या 20व्या ओवीपर्यंत आलो होतो. या पुढील ओव्यांचा विचार आज आपण पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. शिष्यासन लविती साधन, न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3, मिळाले तरी त्याजावे. श्रीराम. जो कोणी ज्ञानबोधी, समूळ अविद्या छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणावा. श्रीराम. एक द्रव्याचे विखिले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीनरूप. श्रीराम.
जे जे रुचे शिष्यामणी तैसीच करी मनधरणी ऐसी कामना पापिनी पडली गळा श्रीराम। जो गुरु भीड सारू जो तो अद्धमाहून अधम थोरू चोरटा मैंद पामरू द्रव्य भोंदू श्रीराम। या ओव्यांमध्ये समर्थ रामदास जो भोंदू सद्गुरू आहे तो कसा वागतो त्याचं वर्णन करतायत। 20व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, जे जे मन अंगीकारी ते ते स्वयं मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी झडे आला। मनाला ज्या ज्या गोष्टी प्रिय वाटतात, मग त्या चांगल्या आहेत वाईट आहेत, त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत, त्यातून समाजाला संदेश काय जाईल, याचा तो विचार करत नाही। जे जे मन अंगीकारी, मनाला जे जे बरं वाटेल ते ते स्वयं मुक्त करी, तो मुक्तपणे सगळं करत राहतो। त्याला ते करण्यामध्ये काही शरम वाटत नाही, लाज वाटत नाही। समर्थ म्हणतात, तो गुरु नव्हे भिकारी झडे आला। काही मिळेल म्हणून भिकारी कसा धावत येतात, अशा प्रकारे गुरुच्या वेशामध्ये आलेला हा भिकारीच आहे। त्याच्या इच्छा पुरल्याच नाहीत, अजून संपल्याच नाहीत त्याच्या इच्छा। त्यामुळे त्याला जे जे काही पाहिजे असेल, जिथं जिथं मिळेल तिथं तिथं तो जातो, न बोलावता तो त्या घरामध्ये जातो। मग लोकांना वाटतं की एवढा मोठा माणूस आलेला आहे, त्याचं आगत स्वागत आलं, त्याला काय हवं नको ते आलं, लोक देतात। आणि याला ती अपेक्षा असते, म्हणून तो अशा प्रत्येक ठिकाणी काहीतरी कारण काढून जाण्याचा प्रयत्न करतो। समर्थ रामदास स्वामींनी भिकारी असा शब्द वापरलाय अशा गुरूंसाठी। झडे आला, धावत येतो। भिकारी जसा पळत येतो तसा तो धावत येतो, काही मिळेल या अपेक्षेने। शिष्यास न लविती साधन, न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे। फार मोठा उपदेश, फार मोठा संदेश समर्थ या ओवीमध्ये देत आहेत। समाजामध्ये अनेक लोक असे आहेत ज्यांच्याबद्दल समाजामध्ये आदरभाव आहे, अशा व्यक्तिमत्वाबद्दल समाजामध्ये एक प्रकारचा स्नेह आहे। समाजाला वाटतं की हा माणूस फार मोठा आहे, निस्पृह आहे, एखाद्या संप्रदायाची सेवा करतो आहे, स्वतःचा संसार मानत नाही। आणि मग अशा माणसाबद्दल लोकांच्या मनामध्ये आस्था निर्माण होते, वात्सल्य निर्माण होतं, प्रेम निर्माण होतं। पण हा जो बेटा आहे तो हा पुढे समर्थांनी वर्णन केलेलं आहे त्याचं, चोरटा मैंद पामरू। याचे विकारच संपलेले नाहीयेत, याच्या अंतःकरणातले याच्या मनातले विकार संपले नाहीत, वासना संपलेल्या नाहीत। असा गुरु आपल्या शिष्यांना साधन करायला लावत नाही। खाओ पिओ ऐश करो, काही साधना नाही, कारण तो स्वतःच काही साधना करत नाही। शिष्यास न लविती साधन, न करविती इंद्रिये दमन। आपण वरच्या ओवीमध्ये पाहिलंय की जे जे मन अंगीकारी ते ते स्वयं मुक्त करी। मनावर त्याचा कंट्रोल नाहीये। मनाला जे वाटेल, जे पाहिजे असेल तो ते घेतो। त्याच्या वासना संपलेल्या नाहीयेत, त्याच्या कामना संपलेल्या नाहीयेत। त्याच्या इच्छा, त्याच्या अपेक्षा, त्याच्या वासना, त्याच्या कामना ह्या संपलेल्या नसल्यामुळे तो आपल्या शिष्यांनाही तसं कंट्रोल करण्यासाठी सांगत नाही। इंद्रियांवर नियंत्रण असलं पाहिजे हे तो शिकवत नाही, कारण मुळात आड्यात नाही ते पोहऱ्यात येईल कुठून, अशी म्हण आहे आपल्या मराठीत।
त्या विहिरीतच नाहीये तर पोहऱ्यात येईल कुठून? अशी अवस्था त्याची आहे. स्वतःच्याच इंद्रियांवर त्याचा ताबा नसल्यामुळे तो शिष्यांना सुद्धा इंद्रिय दमन करायला सांगत नाही. मुक्त क्रिया प्रतिपादी ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे. काय सांगतायत समर्थ? अशी माणसं समाजात आहेत ज्यांच्याबद्दल समाजातल्या मनामध्ये एक आदर आहे, प्रेम आहे. पण अशी माणसं आपल्या इच्छेपूर्तीसाठी मुक्त क्रिया वापरतात, तसं वागतात. इंद्रियांवर त्यांचा ताबा नाहीये. काय काय खावं वाटतं, काय काय विषय भोगावे वाटतात, आणि त्यासाठी ते आपल्या शिष्याला सुद्धा भरीला घालतात. समर्थ म्हणतात असे गुरु अडक्याचे तीन, म्हणजे अर्ध्या पैशात जर तीन मिळत असतील काय कामाचे? त्यांचा त्याग करावा असं समर्थ सांगतायत. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. खरे सद्गुरु कसे आहेत? ते ज्ञान देतात. समूळ अविद्या छेदी, जी अविद्या आहे, जी कुविद्या आहे, अपेक्षा वाढवणारी जी इच्छा आहे, तिचा समूळ नाश करतात. वरवर नव्हे, समूळ छाटून टाकतात. पूर्ण काम, निकाम असे ते सद्गुरू आहेत. इंद्रिये दमन प्रतिपादी सगळ्यात महत्वाचं आहे. इंद्रियांचं दमन जर करता येत नसेल तर अध्यात्म विद्येमध्ये, परमार्थामध्ये काही कवडीची किंमत नाहीये. किती दिवस आपण इंद्रियांना खतपाणी घालणार याचा विचार करायची वेळ आहे. तास वाजे झनाना समर्थ त्या काव्यामध्ये सांगतात. किती वर्ष गेली, विषयोपभोग घेण्यातच आयुष्य सगळं संपलं. आणि तरीही जर आम्हाला समजत नसेल की विषयांचा त्याग आता करण्याची वेळ आलेली आहे, किमान आता तरी. आणि जर हे शिष्याला जर गुरु भरीला घालत असतील तर समर्थ म्हणतात त्याच्या गुरुला किंवा त्याच्या त्या गुरुपदाला, त्याच्या मोठेपणाला चुलीत घालायचंय का? काय करायचे त्याचं मोठेपण? इंद्रियांवर ताबा असणं फार महत्वाचं आहे. ज्याने जिंकली रसना, तयाची पुरली वासना. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात पहिलं इंद्रिय जीभ. दोन गोष्टी आहेत, बोलणं आणि खाणं. हे सगळे जिभेवर अवलंबून आहे. आम्हाला वाटतं काय खाल्लं पाहिजे, आज हे खाऊया ते खाऊया, आम्ही ते पदार्थ करत राहतो. काही इच्छा असतात, सुप्त इच्छा असतात, त्या आम्ही पूर्ण करून घेतो. पण या सगळ्या इच्छा पूर्ण होत असताना कधी असं वाटत नाही की आता बास झालं. आणि जे बास झालं वाटतं ते तात्पुरतं असतं. खीर आवडतीये म्हणून खीर खाल्ली, अखंड खीर खाल्ली. आता एक चमचा जरी मला दिली तर पोटातली सगळी खीर बाहेर येईल असं वाटतं ना आपल्याला. पण संध्याकाळ झाली की मनात विचार येऊन जातो, दुपारची खीर फ्रीजमध्ये ठेवलेली आहे का? इंद्रिय दमन करणं आणि मिळत नाही म्हणून नको म्हणणं हा फरक आहे. सगळं ऐश्वर्य समोर उभं आहे आणि तरीही त्याचा त्याग करणं हे वेगळं
आणि सध्या काही घरामध्ये नाहीये म्हणून आज संकष्ट चतुर्थी करूया आणि पुण्य मिळवूया हे म्हणणं वेगळं आहे. पारमार्थिक वाटेवर इंद्रियांवर ताबा असणं अत्यंत महत्वाचं आहे. भले भले ज्ञानी यामध्ये घरंगळत खाली उतरले, भले भले ज्ञानी. आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारी मंडळी आहोत. त्यामुळे इंद्रिय दमनाला अत्यंतिक महत्त्व आपण दिलं पाहिजे. पाहिजे तेव्हा पाहिजे तो विषयभोग घेऊन झाला. आयुष्य संपत आलं. आता आयुष्याच्या संध्याकाळी तरी हे ज्ञान आम्हाला मिळावं. विषयांमधली लिप्तता, आसक्ती शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला बाहेर येऊ देणार नाही. आणि जेव्हा हे सगळं समजेल तेव्हा सगळं आपल्या हातात काही राहत नाही. हताश होऊन पाहावं लागतं, काय केलं मी माझ्या जीवनाचं. गर्भवासाची अतिसाकडी अत्यंत कठीण अवस्थेमध्ये मी भगवंताला म्हणत होतो की मला इथून बाहेर काढ, मी पुन्हा इथे येणार नाही. इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. हे ज्ञान आम्हाला समर्थ देण्यासाठी तयार आहेत. ते ज्ञान घ्यायचंय का नाही हे आपल्या मनाने ठरवलं पाहिजे. मनच जर आमच्या ताब्यात नसेल तर इंद्रिय ताब्यात कशी येतील. सगळ्यात अगोदर मनावर ताबा आला पाहिजे. मनाचे ऐकू नकोस. समर्थांनी त्या शिष्याला सांगितलेली कथा आपल्याला माहिती आहे. त्याला वाटलं मग चालत राहा. बराच वेळ चालल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपलं मन म्हणालं चालत राहा, आपण चालतो आहोत. मग तो बसून राहिला. पुन्हा थोड्या वेळ त्याच्या मनात विचार आला, बसून राहा आपलं मन म्हणालं म्हणून बसून राहिलो. अशी साधना त्यांनी बरेच दिवस केली आणि स्वतः राम प्रगट झाले. कारण त्याला रामाची भेट घ्यायची होती. समर्थ म्हणाले तुला राम पाहिजे का, मग तू मनाचं ऐकू नकोस. साक्षात प्रभू श्रीरामचंद्र प्रकट झाले. ते म्हणाले माग वत्सा काय पाहिजे. याने विचारलं आपण कोण आहात. ते म्हणाले मी रामचंद्र. त्याचं मन म्हणालं मनाचं ऐकू नको. तो म्हणाला मला खरं वाटत नाही, मला आमच्या सद्गुरूंनी सांगू द्या मग मी खरं मानेन. काय निष्ठा आहे. सद्गुरूहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. त्यांनी स्वतः प्रभू श्रीरामचंद्र समोर उभे राहिल्यानंतर आणि ते म्हणतायत की मी रामचंद्र आहे, पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तो म्हणतो की मला आमच्या सद्गुरूंनी सांगू द्या मग मी विश्वास ठेवीन. म्हणून समर्थ म्हणतात जो कोणी ज्ञानबोधी आत्मज्ञानाचा उपदेश जो करतो, समूळ अविद्या छेदी सगळ्या विषय वासनांना प्रज्वलित करणारी अविद्या जी आहे ती समूळ तिचा काटा काढला जातो, समूळ नाश होतो. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. ज्ञानवन्नी प्रगटे, ज्ञानाची आग पेटल्याबरोबर सगळा दृश्य केर कचरा जो आहे तो सगळा जळून जातो. तेणे दृश्य केर आटे. मग सद्गुरू जेव्हा आम्हाला ज्ञानाचा उपदेश देतात, जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी सगळं जाळूनच टाकतं ते. आणि एकदा भाजलं की पुन्हा उगवत नाही. बीज भाजले जाणावे समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. वासनांची बीज भाजून काढली पाहिजेत, पुन्हा उगवणार नाहीत.
आता उन्हाळा चालू आहे, निसर्गात उन्हाळा आहे, मनाचाही उन्हाळा आहे. दररोज काही ना काहीतरी दुःखद बातमी, अप्रिय घटना ऐकायला मिळतीये, पाहायला मिळतीये. अशा वेळी आपण काही ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, वेळ ठरवली पाहिजे. पारमार्थिक वाटेवर घेऊन जाणारे तुकारामांची गाथा वाचा, माऊलींची ज्ञानेश्वरी वाचा, आचार्यांची रामकथा वाचा, एकनाथ महाराजांची रामकथा वाचा, भागवत वाचा. यातून आपल्या मनाला एक उभारी तर मिळेलच. सगळीकडून कसं घेरून आलंय, काळवंडून आलंय. अशा वेळी आपल्या मनाला एक तजेला मिळेल आणि आयुष्यात जे काही आम्ही चुकीचं वागत होतो, जे काही चुकीचं करत होतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. हीच वेळ आहे. ही जर वेळ चुकली तर पुन्हा मला वाटत नाही की आयुष्यात अशी वेळ येईल. आमच्या शरीराला आणि मनाला वळण लावण्याची हीच योग्य वेळ आहे. म्हणून जो सद्गुरू, ज्याला आपण गुरुस्थानी मानलेला आहे, ज्याला आपण आराध्य मानलेला आहे, ज्याला आपण आदराने बोलावतो आहोत, आदराने पाहतो आहोत, तो जर स्वतः त्याचा जर इंद्रियांवर संयम नसेल, सकाळी नाश्त्याला काय लागतं, दुपारी काय लागतं, संध्याकाळी काय लागतं, मध्ये चहासोबत बिस्किटं काय लागतात, किती नखरे असतात लोकांचे, आणि त्या मोठेपणाच्या नावाखाली लोक सगळं खपवून घेतात. उलट लोकांना सुद्धा असं वाटतं की आपल्याला काहीतरी सेवा करता आली पाहिजे. लोक त्या भावनेने करत असतात. पुढे समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. काही शिष्य असे महामतलबी आहेत, ज्याचा इंद्रियांवर संयम नाहीये, परंतु ज्याला समाजामध्ये आदराचं स्थान मिळालेलं आहे, त्याला ते डोक्यावर घेऊन नाचतात आणि आपले उट्टे साध्य करतात. आता जे मिळतं 10 लोक देणार आहेत, त्या तथाकथित गुरुला सगळं थोडंच लागतं. पण त्याचे जे शिष्य आहेत त्यांचं काम भागलं ना. त्यांचा जो भोग राहिलेला आहे, जो उपभोग घेण्याची इच्छा आहे, ते त्यांचं सहजासहजी मिळून जातं त्यांना. म्हणून अशा गुरूंना, दांभिक गुरूंना मोठे करणारे शिष्य असतात. लबाड गुरु ही लबाड शिष्यांची फॅक्टरी आहे. जे दांभिक शिष्य आहेत ते अशा लबाड गुरूच्या शोधात असतात. ते सगळे एक होतात. यांना वाटतं याचं मोठं नाव आहे, याच्यासोबत आपण राहूया, त्याची थोडी टिमकी वाजवायची. ऑलरेडी समाजामध्ये नाव झालेलं आहे, धारणा झालेली आहे, लोक डोक्यावर घेऊन नाचतात. त्याच्यासोबत यांचं भलं होत आहे, यांना खायला प्यायला मिळतं, सगळ्या विषयांच्या सगळ्या वासना पूर्ण होतात. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये की प्रत्येक माणूस अशा ज्ञानी पुरुषाला काहीतरी देऊ पाहतो, पण या ज्ञानी पुरुषाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. ज्या दिवशी असं लक्षात येईल, हा ठोकताळा घेतला पाहिजे. नियम क्रमांक 1, अजून वासना संपलेल्या नाहीयेत, अजून हवे पण संपलेलं नाहीये, अजून मागणं संपलेलं नाहीये, असा माणूस ज्ञानी होऊ शकत नाही, तो गुरु होऊ शकत नाही. ज्याचं हवे पण संपलेलं नाहीये, तो काय देणार लोकांना? त्याच्याच इच्छा संपलेल्या नाहीयेत. तो ज्ञान देणार नाही, अविद्येला काढणार नाही, इंद्रिय दमन करू देणार नाही. ज्ञान त्याच्याकडे मुळात नाहीच आहे, तोच अविद्यांचा साठ आहे,
आणि त्याच्या इंद्रियांवर त्याचा ताबा नाहीये, हा कसला गुरु आहे? झडे आला भिकारी. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. एक द्रव्याचे विखिले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीनरूप श्रीराम. जे जे रुचे शिष्यामनी, तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिनी, गळा पडली गळा श्रीराम. जो गुरु भीड सारू, तो अधमाहून अधम थोरू, चोरटा मैंद पामरू, द्रव्य भोंदू श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतात, असे जे काही तथाकथित गुरु आहेत, यातले काही लोक हे केवळ पैशाच्या नादी लागलेले आहेत. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले. शिष्य म्हणेल तसं. मग शिष्य सांगतात कुणाकडे जायचंय, कुणाकडे किती दिवस मुक्काम करायचा आहे, ते सगळं प्लॅनिंग करतात. त्याप्रमाणे हे गुरु चालतात. कारण गुरूंना माहित आहे की आपलं मोठेपण यांच्या हातात आहे. हे म्हणतील तसं आपण वागावं. शिष्यांच्या मनासारखं गुरूंनी वागावं का सद्गुरू म्हणतील ते प्रमाण म्हणून शिष्यांनी तसं वागलं पाहिजे? विचार करा. एक द्रव्याचे विकिले, पैशासाठी. परवा आपण पाहिलं, दारेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा या 3 ईषणा आहेत. दारेषणा स्त्री विषयक लोलंगता, वित्तेषणा द्रव्याची आसक्ती, आणि लोकेषणा लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी माझा जय जयकार करावा, लोकांनी मला मोठेपण द्यावं, माझी स्तुती करावी. आणि ती जर स्तुती कुणी केली नाही की मला खूप यातना होतात, मला वाईट वाटतं. ही लोकेषणा संपत नाही. जशी जशी अध्यात्मात प्रगती होईल तशी तशी दारेषणा आणि वित्तेषणा कमी होऊ शकेल, पण लोकेषणा कमी नाही होत. मी एवढं करतोय, मी एवढा निस्पृह आहे, मी विषयांपासून दूर आहे, मग मला लोक चांगलं का नाही म्हणत आहेत? ही अपेक्षा आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, काही हे तथाकथित सद्गुरू जे आहेत ते द्रव्याचे विकिले. येऊ तुमच्याकडे कथा करायला, मानधन एवढं लागेल, बिदागी एवढी द्यावी लागेल, नाही तर माझ्याकडे वेळ नाहीये, पुढची 6 महिने सगळे बुक आहेत. एक द्रव्याचे विकिले. मी तुम्हाला मागे एकदा बोललो, समर्थ होती सुनील दादा चिंचोळकरांची रामकथा आमच्या कॉलनीमध्ये झाली. 2017ची गोष्ट आहे. इथल्या ट्रस्टींनी ठरवलं की त्यांना आपण 7,000 रुपये देऊया, 11,000 रुपये देऊया. सगळी कथा झाली. कथा झाल्यानंतर त्यांनी 2 पाकिटं दिली. सुनील दादांनी विचारलं, हे काय? ते म्हणाले, हे आम्ही ठरवलं होतं तुम्हाला 11,000 रुपये द्यायचे. ते म्हणाले, हे दुसरं काय? ती मंडळी म्हणाली, तुम्हाला जे ठरवलं होतं ते 11,000चं ही पाकिट आहे, आणि दुसरं जे पाकिट आहे ते आरतीच्या ताटामध्ये आलेले 20,000 रुपये आहेत, ते पण तुमचेच आहेत. सुनील दादा चिंचोळकरांनी अत्यंत मृदू शब्दामध्ये सांगितलं, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तुम्ही जे ठरवलंय ना तेवढं ठीक आहे, ते तुम्ही इथल्या मंदिराला लावा. मला आठवतंय 2 वर्ष सुनील दादा चिंचोळकर, परमपूजनीय आमच्या नांदेडला विश्वास शास्त्री घोडजकर गुरुजी जे आहेत, त्यांच्या
वेदपाठ शाळेच्या वर्धापन दिनासाठी आले. गुरुजींनी त्यांना जे काही पाकिट दिलं त्या पाकिटामध्ये त्यांनी खिशातून काही टाकावं आणि व्यासपीठावर गुरुजींच्या हातात देऊन त्यांना साष्टांग नमस्कार करावा. तसं वयाने सुनील दादा ज्येष्ठ होते, पण व्यासपीठावर त्यांनी साष्टांग दंडवत घालावा पूजनीय विश्वास शास्त्री घोडजकर गुरुजींना. कधीही पैशासाठी म्हणून काही केलं नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात, एक द्रव्याचे विकिले. हे सगळं वाङ्मय वाचून जर आमच्यातल्या या विषय वासना, दारेशना, वित्तेषणा, लोकेशना जर संपत नसेल तर मला वाटतं की हे वाचन बंद तरी करून टाकावं. कशासाठी फार्स करायचा आहे? कशासाठी अभ्यास करायचा आहे? एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले. ते एक राजकारणी पुढारी आहेत, त्यांचं भाषण झालं. ते म्हणाले, चहापेक्षा किटली गरम. कार्यकर्ते जास्त कावेबाज असतात, तेच लवकर रागात येतात. जो पुढारी आहे तेवढा रागिष्ट नाहीये, पण कार्यकर्ते रागिष्ट आहेत. ते सगळं प्लॅनिंग करतायत. एक शिष्याचे आखिले. शिष्य म्हणेल तसं ते वागतायत. कुणी पैशासाठी काय पडेल ते करतायत, बोलतायत. अति दुराशेने केले दीन रूप. समाजातली काही सगळीच मंडळी भुलणारी नसतात. त्यातली काही लोक विचार करतात, अरे याचा हवेपणच संपलेलं नाही अजून, यालाच बिदागी वाढवून पाहिजे, याला नाश्त्यामध्ये वेगळी भाजी पाहिजे, दुपारच्या जेवणाची भाजी वेगळी, संध्याकाळच्या जेवणाची भाजी वेगळी. याचाच अजून हवेपण संपलेलं नाहीये. हा जगाला काय उपदेश देणार आहे? याचाच इंद्रियांवर ताबा राहिलेला नाहीये. हा जगाला काय इंद्रिय दमन करायला सांगणार? लोक ओळखतात. अति दुराशेने केले दीन रूप. जे जे रुचे शिष्यामणी. काही समर्थ म्हणतात, काही सद्गुरू हे जे दांभिक गुरु आहेत ते काही कसे आहेत? जे जे रुचे शिष्यामणी तैसीच करी मन धरणी. शिष्यांना जे आवडेल तसंच तो बोलतो. एखाद्या शिष्याने आपल्या घरी नेलं, आमच्याकडे कथा लावायची आहे. शिष्याचा नंबर 2चा धंदा आहे. खरं तर जायला पाहिजे का? आमचे परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारती कधीही कुणा राजकारण्याच्या जवळ फिरकले नाहीत आणि त्या राजकारण्याला जवळ येऊ दिलं नाही. हातभर अंतर ठेवलं त्यांनी. कधी कुठल्याही राजकारण्याला जवळ येऊ दिलं नाही. खासियत होती त्यांची. आणि असा जर नंबर 2ची कामं करणारा राजकारणी माणूस असेल, एखादा व्यापारी असेल, त्याच्या घरी जाऊन कथा करणं, त्याच्या घरी जाऊन सत्संग करणं म्हणजे आपण त्याच्या पापाचे भागीदार होणं आहे. हे समजत नाही असं आहे का? सगळं समजतं, पण प्रसिद्धी, पैसा, त्याची हाव संपलेली नाहीये. त्यामुळे ते टाळू शकत नाहीत. ते जातात. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आम्हाला जर रामाचा दास व्हायचा असेल, तो सर्वोत्तम प्रभू श्री रामचंद्र त्याचा जर दास म्हणून घ्यायचा असेल, खऱ्या अर्थाने काय असलं पाहिजे आमच्याकडे? नसे मानसी नष्ट आशा दुराशा.
समर्थ या ठिकाणी म्हणतात, अति दुराशेने केले दीन रूप. दुराशा दोन गोष्टी आहेत, दोन अर्थ आहेत. एक, जे मिळणार नाही त्याची आशा धरणं, दुराशा. आणि एक, जे मिळाल्यानंतर आपली इज्जत मातीत जाईल त्याची अपेक्षा करणं, ती दुराशा. दोन अर्थांनी हा शब्द घेतला पाहिजे. समर्थ मानाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नसे मानसी नष्ट आशा दुराशा. ती नष्ट करणारी आहे आणि मिळणार तर नाहीच आहे, अशी अपेक्षा खऱ्या समर्थ भक्ताच्या मनात येता कामा नये. वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. सगळ्यांबद्दल प्रेम आहे, सगळ्यांबद्दल वात्सल्य भाव आहे, सगळ्यांना एका पातळीवर तो पाहतो. सगळ्या चराचरामध्ये त्याला भगवंताचं अस्तित्व दिसतं. वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा. काय त्याचा परिणाम आहे, स्वतः भगवंत त्याची ऋणी होतात. कृतज्ञता. एक मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. रघुराज थक्कीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. माझ्याकडनं कधीही अवज्ञा नाही झाली पाहिजे. आणि असं जर मी वागत असेल, नियमाप्रमाणे जर मी वागत असेल, तर रघुराज थक्कीत होऊन पाहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा. अशा दासाचा, अशा भक्ताचा भगवंत ऋणी असतो. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो गुरु भिडसारू तो अधमाहून अधम थोरू. चोरटा मैंद पामरू द्रव्य भोंदू श्रीराम. असा जो पैशासाठी, मोठेपणासाठी जो आपलं ज्ञान पाजळत असेल समाजाच्या समोर, समर्थ म्हणतायत, जो भिडस्त स्वभाव आहे, त्याला दिसतं की हे सगळं नंबर 2चं काम चालू आहे, शास्त्राच्यात बसत नाही, तरी पण तो तिथं जातो, कथा सांगतो, सत्संग करतो, त्या घरामध्ये खातो पितो निवास करतो. तो एका अर्थाने त्या पापाचा वाटेकरी होत असतो. नांदेडला एक मोठं घर होतं, आहे अजूनही फार मोठं घर. म्हणजे घराच्या गेट पासून घरापर्यंत जायला किमान एक 2,5-3 हजार फुटाची जागा आहे आणि तिथं बाग बगीचा आहे. सुनील दादा चिंचोळकरांसोबत मी त्या ठिकाणी गेलो होतो. तिथले जे गृहस्थ होते, मोठे उद्योजक होते, ते सुनील दादांना म्हणाले की माझी खूप मोठी कोठी आहे, तुम्हाला इथं बरं वाटेल, झाडी आहे, बगीचा आहे आणि निवांत आहे. सुनील दादा तेव्हा माझ्याकडे उतरलेले होते. मनात शंका येऊन गेली मला ते ऐकत असताना, कदाचित पुढच्या खेपेला सुनील दादा त्यांच्याकडे जातील का, किंवा आता सध्या जे काही दिवस राहिलेले आहेत तर ठीक आहे, उद्या मी तुमच्याकडे येतो म्हणतील का. पण सुनील दादा कधीही पुढच्या दौऱ्यात सुद्धा त्यांच्याकडे गेले नाहीत. म्हणजे ते वाईट आहेत असं माझं म्हणायचा उद्देश नाहीये, परंतु जिथं आपल्याला वात्सल्य आहे, जिथं प्रेम आहे, जिथं समर्थांची उपासना होतीये, अशा घरामध्ये राहणं, अशा लोकांच्या सोबत राहणं हे खरं आनंददायी आहे. काय घ्यायचं आपण अशा लोकांकडनं, अशा महानुभावांकडनं काय घ्यायचं. महाजनो येन गतस पंतहा. शास्त्र ग्रंथ वेगवेगळे तर्क मांडतात,
एका ग्रंथाचा तर्क दुसरं शास्त्र उडवतं. एकमेकांचं तत्व एक सारखं येईल याची गॅरंटी नाहीये. मग वागायचं कसं आपण? यक्ष प्रश्नामध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे महाजनो येन गतस पंतः. जी मोठी माणसं ज्या रस्त्यावरून गेली त्या रस्त्यावरून आपण जावं. समर्थ म्हणतात जो गुरु भिड सारू तो अधमाहून अधम थोरू. चोरटा मैंद पामरू द्रव्य भोंदू. चोरटा आहे, लबाड आहे, मैंद आहे, द्रव्य भोंदू आहे. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी. आणि सेखी भिड करी घात घेणा श्रीराम. समर्थ या ठिकाणी एक दृष्टांत देत आहेत. काय दृष्टांत आहे? समर्थ म्हणतात जैसा वैद्य दुराचारी, जो वैद्य झालाच नाही अजून, मेडिकलच्या दुकानावर राहिलं, 4-5 वर्ष नोकरी केली की कोणती गोळी कशाला द्यायची हे माहिती होतं, तो लगे खेड्यामध्ये जाऊन दवाखानाच टाकतो. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी. त्याला डायग्नोसिस समजत नाही, त्याला रोगांचं निदान करता येत नाही. मग काय होईल ह्याच्यानी? अशा अर्धवट ज्ञान असलेल्या माणसाकडून औषध घेण्याने काय होईल? जीवाचा घात होईल. आणि सेकी भीड करी घात घेणा. जीवाचा घात होईल. रोगनिदान होत नाही, औषध बदलू देतो. तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा. भीड करुनिया गोवा घाली बंधनाचा श्रीराम. एक तो वैद्य दुराचारी आहे, तो आपली भीड घालतो. काही हरकत नाही, मी तुम्हाला गोळ्या बदलून देतो. पण खेड्यापाड्यामध्ये तो डॉक्टर आहे, मोठा माणूस आहे, त्याचा पूर्वपीठिका कुणाला माहिती आहे? तो लोकांना ओरबाडतो, आपला मोठेपणा त्यांच्यावर बिंबवतो. आणि मग खेड्यापाड्यातली लोक असतात ती त्याला खरं मानतात आणि त्याचं म्हणते सांगेल तसं ऐकतात. रुग्णाचा जीव जातो. समर्थ म्हणतात असा गुरु आहे दांभिक गुरु. तो काय करतो? आपलं नाव मोठं करतो. तो लोकांना सांगतो देवाच्या नावाची गरज नाही, तुम्ही माझं नाव घ्या. सगळ्या व्याधी बऱ्या होतील. माझे फोटो देवघरात लावा. मी एका घरी गेलो, त्या घरामध्ये हॉलमध्ये 3 फोटो लावलेले होते. 2 पुरुष होते आणि 1 बाई होत्या. मी त्यांना विचारलं, मोठे मोठे फोटो होते, चंदनाचे हार लावलेले होते. 2 बाय 2 फूट असतील कदाचित, ते जास्तच असतील. 2 बाय 2 काय, जास्तच असतील. मोठे फोटो होते. मी त्यांना विचारलं हे कुणाचे फोटो आहेत? ते म्हणाले हे माझे सद्गुरू आहेत. म्हणलं ठीक आहे, धारणा असू शकते. माझा मुक्काम पडला त्या घरामध्ये. स्नान झालं सकाळी, मी दर्शनाला देवघरात गेलो. असं वाटलं की या घरात कुणी राहतंय का नाही. देवघरामध्ये धूळ होती, धूळ. दिवा लावलेला, त्या काड्या तिथंच टाकलेल्या. उदबत्ती लावलेली, त्या उदबत्तीच्या काड्या तिथंच. त्या उदबत्तीची राख तिथंच पडलेली. मी त्यांना विचारलं, मी म्हणलं कुळदेवता कुठली आहे? ते म्हणाले रेणुका माता. मला एवढं वाईट वाटलं. सकाळी तुम्ही त्या सद्गुरूंच्या प्रतिमेला जे हयात आहेत ते म्हणाले हे राम, लक्ष्मण आणि सीता आहेत. म्हणलं कमाल आहे.
राम लक्ष्मण सीतेचा फोटो, जी माणसं जिवंत आहेत त्यांना तुम्ही राम लक्ष्मण सीता म्हणता? अहो, त्या रामाने जिवंत असताना कधी आपला फोटो लावू दिला नाही, आपलं नाव सुद्धा घेऊ दिलं नाही. तुम्ही या माणसांना त्या रामाच्या, लक्ष्मणाच्या, सीतेच्या रूपात पाहता? त्यांच्या नखाची तरी बरोबरी आहे का यांची? त्यांची तुम्ही सगळी अवभगत करता आणि घरातल्या देवघरामध्ये महिन्यानुमहिने तुम्ही देवावर पाणी घालत नाही. कसली भक्ती आली आहे तुमची? कसले पारमार्थिक आलात तुम्ही? हा ढोंगीपणा आहे, लबाडपणा आहे हा. समर्थ म्हणतात, तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा. तुमच्यात आणि देवामध्ये अंतर पाडणारा सद्गुरू असूच शकत नाही. भीड करुनिया गोवा घाली बंधनाचा. माझं बंधन स्वीकारा, माझे फोटो लावा, माझा जप करा. घाली बंधनाचा, अशी बंधनं घालणारा सद्गुरू नव्हे. समर्थ सांगतायत, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची सद्गुरू निधान. दाखवी डोळा श्रीराम. समर्थ म्हणतायत, सद्गुरू कोण आहे? जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान, ज्याला ब्रह्मज्ञानाची अनुभूती आलेली आहे. अनुभवाशिवाय बोलू नये. काही ना काहीतरी प्रचिती आल्याशिवाय आपण बोलायला चालू करू नये. प्रचिती केव्हा येते? अत्यंतिक निष्ठा जेव्हा असते तेव्हा प्रचिती येते. अहो, सद्गुणी माणसाला सुद्धा प्रचिती येते भगवंताच्या अस्तित्वाची. काही साधना नाही केली तरी चालेल, पण त्याचा सद्गुण जो आहे, जो सदाचार आहे ना, तो एका टोकाला पोचलेला आहे. त्याला प्रचिती येऊ शकते. समर्थ म्हणतात, तो सद्गुरू कोण आहे? जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानाची प्रचिती आहे आणि स्थूळ क्रियेचे साधन, ज्ञानी आहे पण तो साधना करतोय, उपासना करतोय, सगुण भजन करतोय. तो म्हणत नाही मला आता ज्ञान प्राप्त झालं, आता मला पूजेची गरज नाही. माझ्या मित्रासारखं महिने देवावर पाणी घालता येत नाही आणि त्या जिवंत असणाऱ्या सद्गुरूंच्या प्रतिमा लावून तुम्ही त्यांची पूजा आरती काय काय करताय. घरातल्या तुळजा, जी कुळदेवता आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. असा सद्गुरू होऊच शकत नाही. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची सद्गुरू निधान. दाखवी डोळा श्रीराम. निधान म्हणजे आपण गुप्त खजिना म्हणतो. कोणता गुप्त खजिना आहे? जो माझ्यातच आहे. ते परमात्म स्वरूप जे माझ्या अंतःकरणात दडून बसलेलं आहे. अनेक अहंकाराची, विषयांची पुट ज्याच्यावर चढलेली आहेत, तो खजिना, तो गुह्यतम ज्ञान, ते गुह्यतम स्वरूप सद्गुरू दाखवतात. देखणे दाखविती आदरे, मंत्र फुंकिती कर्णद्वारे. इतुकेच ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता श्रीराम. परत पुन्हा दांभिक गुरु बद्दल समर्थ सांगतायत. म्हणाले, लोकांना बसवतात, कानामध्ये मंत्र देतात. आपल्याला जी सिद्धी मिळालेली आहे, साधनेच्या काळामध्ये काही सिद्धी प्राप्त होतात. अहो, लोकांनी आपल्यावर ओळणं ही एक सिद्धी आहे. लोळणं नव्हे, ओळणं. ओळणं म्हणजे मोठेपणा देणं, लोकांनी तुमचं कौतुक करणं, तुम्हाला भलं भलं म्हणणं, याला ओळणे असं म्हणतात, लोळणे नव्हे. देखणे दाखविती आदरे. आता जो हा दांभिक गुरु आहे, हा काय करतो? त्याला जी थोडीफार सिद्धी प्राप्त झालेली आहे, तो त्याचे चमत्कार करून दाखवतो. किंवा
मंत्र फुंकिती कर्णद्वारे, मंत्र देतो. इतुकेच ज्ञान ते पामरे. समर्थ म्हणतात तो पामर आहे, लबाड आहे, भोंदू आहे. अंतरली भगवंता, भगवंतापासून दूर नेतात. बाणे तिहीची खुण तेची गुरु सुलक्षणा, तेथेची रिघावे शरणा, अत्यादरे मुमुक्षे श्रीराम. सद्गुरू ओळखावे कसे? एक मुख्य चावी समर्थ देतात. बाणे तिहीची खूण. बाणे म्हणजे पटली पाहिजे. तिहीची खूण, ती तीन खूण आपल्याला पटल्या पाहिजेत. गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. त्यालाच आपण काय म्हणतो? वेदांत, सिद्धांत आणि धादांत. बाणे तिहीची खूण, या तिन्ही गोष्टी आम्हाला तिथे दिसल्या पाहिजेत. काय दिसल्या पाहिजेत? शास्त्रामध्ये काय सांगितलंय तसंच हे वागतायत आणि त्याची त्यांना प्रचिती आलेली आहे. हे खरे सद्गुरू. बाणे तिची खूण तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण, अत्यादरे मुमुक्षे श्रीराम. मुमुक्षाने कुठे शरण जावं? बद्धाला तर काही घेणं देणं नाहीये. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. कर्ज काढीन आणि तू पिऊन मजा करीन. माहित नाही पुढचा जन्म जगणार आहे का नाही, पुढचा जन्म मनुष्याचा येणार आहे, प्राण्याचा येणार आहे, येणार आहे का नाही तेही माहित नाही. या जन्मात सगळं करायचंय. चारवाक. बद्धाला काही घेणं देणं नाहीये. जो मुमुक्षु आहे मग तो साधना करायला लागतो. आम्ही म्हणतो साधना सप्ताह आहे. शिवथर घळीमध्ये दासबोध सखोल अभ्यासार्थींचा साधना सप्ताह आहे. मग जर आमचा साधना सप्ताह असेल म्हणजे आम्ही साधक आहोत, म्हणजे आम्ही मुमुक्षुच्या पुढे आहोत. मग आता इथं मुमुक्षु बद्दल सांगितलंय, मग आम्ही साधक आहोत. आमची वरची वर्ग, आम्ही वरच्या वर्गात आहेत. आमचं वागणं अजून किती शुद्ध असलं पाहिजे. आम्ही कुठेही असं कुणाच्याही लोटांगणी जाऊन कुणाच्याही कच्छपी लागून चालेल का? कोणत्याही बुवाच्या मागे लागून चालेल का? बाणे तिहीची खूण एक लक्षात घेतलं पाहिजे. जर आम्हाला कुठं एखादं आदराचं स्थान मिळालं, सद्गुरू आम्हाला दिसले. आता हे सगळं कुणाच्या बाबतीत आहे की जे जिवंत आहेत त्या माणसांबद्दल आहे. जे निजधामी गेले, सामावले, त्यांच्याबद्दल नाहीये. बाणे तिहीची खूण, ह्या तीन खूण वेदांत, वेदांत, सिद्धांत आणि धादांत, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती, या तीन गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत. तर आम्ही समोरच्या माणसाला सद्गुरू म्हणून घेण्याच्या पात्रतेचं समजावं. किंवा आमच्या आयुष्यात या तीन गोष्टींची एकत्रितपणे गाठ बांधता येते का, याचाही विचार झाला पाहिजे. शास्त्राप्रमाणे सांगितलंय. शास्त्रात काय सांगितलंय ते आमच्या समर्थांनी आम्हाला सांगितलंय. ठीक आहे, दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट अवघड आहे, आत्मप्रचिती. तसं मी वागतो का? तसं मी बोलतो का? तसं मी राहतो का? तसं मी चालतो का? तसं माझं आचरण आहे का? बाणे तिची खूण तोची गुरु सलक्षणा, तेथेची रिघावे शरण, अत्यादरे मुमुक्षो श्रीराम. या तीन खूण ज्या ठिकाणी सापडतील, समर्थ म्हणतात अशा ठिकाणाला, अशा व्यक्तिमत्वाला गुरुस्थानी मानायला हरकत नाही. किंवा आपली जर साधना जर टप्प्याटप्प्याने पुढे जात असेल तर आपण सुद्धा आपला
आरसा म्हणून मी वेदर आय एम ऑन राईट ट्रॅक हे जज करण्यासाठी, तपासण्यासाठी हा ठोकताळा समर्थांनी आमच्यासमोर दिला आहे. काही कुठे जायची गरज नाही, काही कुणाला विचारायची गरज नाही. दासबोध उघडायचा, चौथा समास काढायचा, सद्गुरूंची लक्षणं समोर घ्यायची आणि विचार करायचा. मी ज्या वाटेने चाललोय ती वाट बरोबर आहे का चुकीची आहे? असं ज्ञान आपल्या सगळ्यांना याच जन्मी, याच देही, याची डोळा मिळावं अशी समर्थांच्या सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.